सीताराम सगळ्यांना राम राम। हे व्हिडिओ 3 दिवसाचा आहे, शनिवार रविवार सोमवारचा आहे आणि ते मी बोलते का म्हणजे उशिरा चालू केली होती ब्लॉग संध्याकाळच्या टायमाला म्हणून। गोलू आला होता स्कूलवरून आणि मी त्याला बोलत होती हाय बोल सगळ्यांना आणि खेळ सायकल थोडे वेळ खेळ नंतरला खाऊन घे। तर तो खेळत होता बघा। तो आल्या त्याला लय बोलायला लागतं, चप्पल काढ बॅग काढ सगळं कर। म्हणजे तो आल्या त्याला सकाळी उठायला पण लय हे होते, तरी जातो बाप बिचारा छोटासा आहे। आम्हाला तर लय हे होते त्याला, तो सकाळी सकाळी उठवायला आंघोळ घालायला त्याला, तरी जातो तो कधीतरी रडतो कधीतरी हसतो। आणि त्याला बोलली मी, हे व्हिडिओ संडेचे दिवसचा सकाळचा होता। आम्ही सगळे चाय प्यायला बसलो होतो, चाय खारी खात होते आणि हे दोघं पण उठले होते। झाले होते 9 वाजले होते, 9:30 9 की 9 9:30 वाजले होते, उठले होते दोन्ही पण। आणि हे ना मी बोलत होते गुड मॉर्निंग बोला बोला का बोलतच नाही पोरं। आणि त्याच्यानंतर चाय पिले आणि त्याला बघा कसं कंटाळा येतो। ही उठून बसली आहे, त्याला लयच कंटाळा खातो उठायला। त्याला मी काहीतरी बोलत होती, हे तवाचाच होता, आंघोळ मांघोळ करून तयार होऊन बसवली होती ह्याला आणि ह्याला बोलत होती मी बघ व्हिडिओमध्ये आणि काहीतरी बोल, पण बोलत नव्हती ती, हाय तरी बोलत होती त्याला मी। हे ना मला ॲमेझॉनवरून पार्सल आला होता का, म्हणजे मी मागवलेले ते स्टँड मागवलेले। ते बोलली होती ना मग हाताने होत नाही, एक व्हिडिओ काढायला होत नाही म्हणून, त्यामुळे स्टँड मागवली होती। स्वस्तच भेटला, 310 रुपयालाच भेटला मला, चांगला आहे। हे मी चेक करत होती कसं आहे कसं नाही आला आहे, ते पहिल्यांदाच घेतले ना, माहिती नव्हता ते स्टँडचा, तर ते करत बघत होती आणि तेव्हा झोपून उठले होते आम्ही सगळे। आणि संध्याकाळचा टाईम होता हो आणि पार्सलवाला आला होता। त्याच्यानंतर हे कपडे काढले होते मी तुम्हाला त्या दिवशी मी दाखवले होते ना, मला कपडे लावायचे कपडे ठेवायचे, तर मी बोलत होती की स्टँड येईल तेव्हाच तुम्हाला दाखवेल मी कसे कपडे ठेवते काय करते। आणि सगळं आवरायचं पण होतं, लय पसारा झाला होता कपडेचा माझा, म्हणून ते पोरांचे पहिले कपडे ठेवत होते। लय कपडे कपाट नाही म्हणून ठेवायला थोडा जागा अडचण होते मला, घेईल हळूहळू पैसे जमा करून कपाट का, म्हणजे आता तर सध्या नाही आहे कंडिशन चालते, हर एक घरात असते हे सगळं, तर घेऊ आपण। पण आता हाय ते 4 ते किरायचे रूममध्ये असंच असतो आमच्याकडे तर, आणि ठेवते ते पटापटा ठेवते। आणि ही एक महाराणी माझ्याकडे बसलेली आहे कपडे उचकायला, त्याला बोलते नको करू तर ती हातच लावले करणारच, ती तशीच आहे हर एक पोरं करतात असंच। तरी बघते ती हे कपडे ते कपडे बघते, आणि त्याचे नवीन फ्राक होते सगळे, तर ते वेगळे ठेवत होती। ते गोलूचे कपडे वेगळे ठेवत होती, स्कूलचे जायचे कपडे वेगळं ठेवायचं होतं, त्याला इस्त्री मारायचं होतं म्हणून त्याचे कपडे काढत होती मी। जे जुने कपडे होते ते फेकून दिली, 2-3 टी शर्ट आणि ह्याचे एक दीदीचे एक टी शर्ट होते, ते होल पडलेला तर ते काढून टाकली। आणि जे घरी घालायचे जुने कपडे ते गोलीचे वेगळे ठेवत होती, त्यांचे चड्ड्या वेगळं ठेवत होती, सगळे लय कपडे त्यांना, पण ठेवायलाच नाही जागा। आता बघू घेऊ हळूहळू कपाट नाही म्हणून थोडा अडचण होते। तेच कपडे ठेवत होती बघा, स्पीड करते व्हिडिओला, सगळं पूर्ण व्हिडिओ बघा।
ह्याचे वेगळे त्याचे कपडे वेगळे ठेवत होती, जुने कपडे वेगळे, छोट्या छोट्या चिड्ड्या वेगळे, त्याचे चिड्ड्या वेगळे, सगळे कपडे वेगळे वेगळे ठेवत होती. किती वेगळे ठेवले तरी ते अजूनही मिक्सच होते तिथे. रोजच्या रोज काढायचाच असतो, घालायचाच असतो. एकाला एक आवडत नाही, एकाला एक आवडत नाही. गोलू तर बोलतो मला हे टी शर्ट घाल, नाही तर ती पॅन्ट घाल. त्याचा लय असतो सकाळचा, पण रडतो पण तेवढाच. आणि त्याला कपडे घालायचा पण शौक त्याला वेगळं वेगळंच असतात. आणि ह्याचे पण छोटे छोटे टी शर्ट बॉल लई होते. आम्ही तर डीमार्टमधूनच त्यांची शॉपिंग करतो कपड्याची. ते चांगले कपडे भेटतात तिथे आणि सस्तेमध्ये पण भेटतात, म्हणून तिथूनच आणतो. कधी पण म्हणजे राशन भरायला गेले तर तिथूनच आणतो त्यांचे कपडे. म्हणून त्यांचे कपडे हळूहळू करता करता एवढे कपडे झाले. तरी मी तर बोलणार की एवढं तर कपडे माझे पोरांचे नाही आहे, बाकी असतात लई असतात. आणि हेच कपडे लई आहे त्यांचे. तेवढं बस झाले पोरांना. अजून किती हर एक सणाला त्यांना कपडे कधी सोडत नाही आम्ही. हर एक सणाला त्याचे पप्पा घेतात. आणि ही आली होती ओनरची पोरगी, ती बघत होती आणि ती व्हिडिओ काढते की काय करते. तर मी पण त्याला बघितली. मला माहिती होतं ती शॉक होऊन जाईल, का म्हणजे मी पहिल्यांदा सगळं करते ना, तर ते पण बघत असेल, बघतातच. आणि हे बघा ते सगळं आवरते. कालचं आवरायचं आहे, टावेल आवरायचं आहे, ते सगळं लावून घ्यायचं आहे. त्यांचे सॉक्स होते ते ठेवले आणि माझेही कपडे लावायचे होते, मी ते पण करत होती. ते सगळे काढले, किती काढले तरी असंच होते. हे थैल्यामध्ये ह्याचे फ्रॉक होते आणि त्याचे कपडे, त्याचे पप्पाचे कपडे होते जे नवीन असतात ना, ते सणासुद्दीमध्ये घेतलेले कपडे होते, त्याच्यामध्ये ठेवलेले. का म्हणजे बाहेर असल्यानंतर त्यांना धूळमध्ये ना लई हे होते. आम्ही का वरती नाही आहे, आम्ही खालीच राहतो, म्हणून ते गाड्या वगैरे धूळ येतच घरात किती काय केले तरी. ते सगळं ठेवत होती, याची हगीज वगैरे होती, सगळं ठेवत होती, आवरत होती. आणि हे बघा माझे कपडे ठेवत होती, माझे कपडे. म्हणून कॅमेरा सांगते, माझे पण कपडे लावून घेतले मी, का म्हणजे नंतर काय घडी लावत बसायचं, ते एकदमच होऊन जाते सगळं लावले तर. आणि हे टोप्या होते पोरांचे, ते दाखवत होते. एवढं टोप्या, पण एक पण टोप्या घालत नाही, थंडी असू काय असू टोपी घालत नाही अजिबात. आणि पांघरून तर झोपायच्या टायमाने कधीच घेत नाही, नुसता काढत बसतात पोरं. आणि त्याच्यामुळे आम्हाला पण लई कंटाळा येते त्यांना रात्रीचा नुसता. तर मग गोलू तर नुसता काढतच बसतो. आणि ही पण आताच स्वेटर घातले, पण टोपी कधीच घालत नाही ते. आणि हे सगळे नायट्याज वगैरे सगळं ठेवते. माझ्याकडे काही नाही दिसणार, पण नाईटी दिसणार. हमेशा नाईटीच घातलेली असणार मी, म्हणजे घरी पोरं असतात ना, कामं असतात, सगळे नाईट्या वगैरे. ड्रेस काही एवढं नाही आहे, 2-3 ड्रेस आहे माझ्याकडे. आणि हे सगळे ड्रेस ना मला ना मुंबईवरून आणून दिले होते ह्यांनी गेले होते मुंबईला. सासू तिथे राहतात ना, मुंबईला राहतात, म्हणून तिकडे गेले होते. गोलूचं सर्टिफिकेट आणायला गेले होते तेव्हा आणून दिले होते मला ह्यांनी. आणि हे लेगिन्स वगैरे ठेवत होते. साड्या 2 काढलेली होती मी बॅगामधून, ते कधीतरी मंदिरात गेले तर घालून जाते मी. आणि हे लेगिन्स वगैरे ठेवत होती, सगळे ड्रेस ठेवत होती. नाईट्याज वगैरे माझ्याकडे नाईटी भरपूर भेटणार, 4-5, पण एवढं काय ड्रेस दिसणार नाही तुम्हाला माझ्याकडे. आणि हे कपडे सगळं आवरले होते. आणि त्यांचे पप्पाचे तर आवरलेच होते, खाली 1-2 असा पडलेला होता 2 दिवसाचा कपडा, तर ते पण ठेवत होती मी त्यांचा पण. हे बघा, हे गोलूचा हे इस्त्री मारायचे कपडे एवढं निघाले होते, टी शर्ट, शर्ट, पॅन्टी वगैरे. आणि हे जे तुम्हाला दिसते ना कपडे, ते कपडे गोलूचे होते. ते जुने कपडे मी बोलले ना, 1-2-3 होते, ते फेकून दिले. जेवढे कपडे होते तेवढं आवरून ठेवले पूर्ण. हे बघा पूर्ण ठेवले. नंतर इस्त्री मारायला घेतले होते कपडे गोलूचे. इस्त्री लावत होती, ते मी खाली चादर घातली आणि ते इस्त्री लावली. त्याच्यानंतर लाईट विसरली, मी बसली, परत उठली, परत लाईट चालू केली आणि ते कपडे सगळं पैंटी काढत होती गोलूचे. आणि लाईट चालू करून नंतर बोलली की दिसणार व्हिडिओने तर लई ब्लॅक काळा दिसणार, म्हणजे थोडा अंधारसारखा, म्हणून लाईट चालू केली. त्याच्यानंतर इस्त्री मारते. एक एक कपडे छोटे छोटे मारायला माझे 1 तास गेला पूर्ण. हे कपडे मारायलाच पूर्ण मारत होती.
त्याची म्हणजे एक आठवड्याचे कपडे आरामशी जाते. घडी घडी इस्त्री करायला बसायला टाईम नाही भेटत. कधी भेटते कधी नाही भेटत. सकाळी सकाळी कोणालाच भेटत नाही. सकाळी दूध गरम करा, त्याला उठवा, उठा, उठ उठ बोला, त्याच्यामध्येच माझा 1 तास जाते. 7 वाजता उठली की त्याचा 9 वाजेपर्यंत त्याचाच आवरत नाही गोलूचा. नंतर त्याला खाऊ अर्धा तास घाला. टोस्ट दूध खाऊन जातो ना, तर त्याला खाऊ घालायलाच त्याला टाईम जाते माझा. त्याच्यानंतर त्याला तयार करा, तो नखरे करणार, तो रडत बसणार, त्याला गप्प बसवा. असं आहे आमचा सकाळचा. असं रोजचाच आहे तर. आणि कपडे फटाफट पटापट मारते बघा. हे नाही, तुम्हाला व्हिडिओ कसं वाटते ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कोण कोण बघतात, दादा ताई, कोण आजी आजोबा, ते सगळे कोणीही बघत असेल तर कमेंट नक्की करा. नक्की लाईक, नक्की सबस्क्राईब करा. मी छान छान व्हिडिओ घेऊन येईल. माझा काय घराचाच व्हिडिओ असतात. पोरं आहे, छोटे छोटे आहे, त्यांचे व्हिडिओ असतात. तुमची साथ आम्हाला लई भरपूर हे साथ होईल मला. आणि काही नाही, एवढंच. बाकी हे बघत राहावा. स्पीड केले व्हिडिओला का म्हणजे ते हळूहळू बोलले लई टाईम जाईल, त्याच्यामुळे लई फास्ट केले व्हिडिओ. एक 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 कपडे मारायला त्याला लई टाईम जाते. त्याचं छोटे छोटे टी शर्ट आहे, त्याचे सगळं मारायचं असतं. आणि ते 8-8 दिवस ते चॉईस करून घालतो, त्याच्यामुळे हे सगळंच मारते. का म्हणजे तू कुठलाही नंतर मारायला नको आपल्याला, इस्त्री मारायला नको. घाईमध्ये सकाळी होत नाही, काय नाही, उठायचं आणि ते सगळं तयार करायचं, टाईम भेटत नाही. नंतर त्याचे पप्पाचा टिफिनचा तयारी करायचं, त्यांची चपाती भाजी करायची, नंतर हे पोरगीला खाऊ घालायचं, नंतर माझा चाय चपाती खाते, नंतर कामं आवरायचं. ते 12-1 वाजतात मला. तोपर्यंत गोलू परत त्याला परत घ्यायला जायचं, असं होतंय. त्याच्यामुळे आपलं पटापट काम केलेलाच बरं असतो. आणि हे एकदा मारले की नंतर 8 दिवसाचा हे होऊन जातो. हे गोलूचा इस्त्री मारून झालेला होता. आणि त्याच्यानंतर मला उठल्यावर कंबर दुखत होती, का म्हणजे मला पाळी आली आहे ना, त्याच्यामुळे आजच आली होती. त्याच्यामुळे थोडा अंग दुखत होता माझा. आणि काही नाही, त्यांना जेवत घालायचं होतं म्हणून मी बोलत होती त्यांना जेवत घालायचे. 9:30 वाजायला आले होते रात्रीचे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा लागला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चांगला लागला असेल नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.